गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक करावे लागते. श्री गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे, पण ते करताना सुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात. पण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात. श्री गुरु दत्तांची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी पारायणाआधीच काही गोष्टी ठरवून मगच पारायणाला सुरुवात केली पाहिजे. कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. चैत्र महिन्यात स्वामी पुण्यतिथी निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण केले जाते. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7499 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. अनेक ठिकाणी 7 दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो, तर काही जण 3 दिवसाचे पारायण करतात. गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि 3 दिवसाचे पारायण केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते. श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणीवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते. परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्यांचे आचरण करणे आवश्यक आहे. नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे व 1 गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य: पारायणापूर्वी फुले, हार, तुळशीपत्र, सुगंधी अगरबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेय यांच्या आसनाभोवती रांगोळी, चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे, प्रमुख दरवाजात तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूला समई लावावी. गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला पूजेचे पूर्ण लाभ मिळेल. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. प्रथम अथर्वशीर्ष वाचन करावे व 1 माळ गायत्री मंत्र म्हणावा. 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा अथवा दत्त मंत्र म्हणावा. यानंतर श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी. पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावेत. 1. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचणं बंद ठेवावे. 2. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. 3. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळी 1 धान्य फलाहार करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये. अति तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये. 4. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या
नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये. 5. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चमड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलची जोड वापरावी. 6. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. 7. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे. तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आलं तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. 8. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रांच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. 9. वाचन हे नेहमी एका लयेत शांत व सुस्पष्ट असे असावे. उपकरणाच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. 10. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. यानंतर कुलदेवता, गुरुमाता, पिता यांचे स्मरण करावे. 12. वाचण्यासाठी नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. तसेच बसण्याची जागा स्वच्छ, शांत आणि पवित्र निवडावी. 13. वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ, जागा जेवढ्या दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस त्या जागेची, त्या वेळेचे कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. 14. श्री दत्तात्रेयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे. 15. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. 16. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. 17. वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करावे. 18. रोजचे वाचन झाल्यानंतर पोथी बंद करू नये. ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळदी कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा. 19. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी. 21. रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करण्याचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. 22. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. 23. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे. 24. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवासणी ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. 25. वाचनात यांत्रिकपणा नको. म्हणजेच फक्त वाचतोय म्हणून वाचू नये. मनोभावे वाचन करावे. 26. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मध्ये सोयरे किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचितांनी त्यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच सोयरे किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतारणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा. 27. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे. इच्छित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. 28. दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात. तर
3 दिवसाच्या पारायणात दररोज 18 अध्याय, 7 दिवसांमध्ये दररोज 7.57 अध्याय आणि 11 दिवसांमध्ये दररोज 4.82 अध्याय वाचायचे असतात. 29 पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते, पण शनिवार, गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकता. 30 वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा. 31 मांसाहार, मद्यपान, वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळावे. 32 पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन, गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म करावे. 33 नैवेद्यात शक्यतो फळे, भाज्या, दूध, मिठाई आणि पान यांचा समावेश करावा. 34 अतिथींचा आदर आणि सत्कार करावा, तसेच गुरुजनांना दानधर्म करावा. शेवटची टीप, गुरुचरित्र पारायण हे 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवस करता येते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या स्वामी केंद्रामध्ये किंवा जिथे श्री दत्तांचे मंदिर असेल तिथे जाऊन माहिती घ्यावी. जर पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे. यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो, कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे. पण ते करताना आपल्याला अतिशय कडक नियम पाळावे लागतात, नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही. तर तुम्ही सुद्धा गुरुचरित्राचे पारायण करताना हे सर्व नियम पाळता का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.